तर जय श्रीराम भावांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका ब्लॉगमध्ये। आपण सकाळी सकाळी उठलो आणि आपलं उठल्यानंतर एकच काम आहे, ते म्हणजे आपल्या कॉलमला पाणी मारायचं। मग काय केली मोटर सुरू आणि केली पाणी मारायला सुरुवात। मग लगेच फटाफट पूर्ण कॉलमला पाणी मारून घेतलं। पाणी मारून झालं, आलो शेताकडे आलो, आंघोळ वगैरे केली आणि लगेच फटाफट निघलो वापस, कारण की आपल्याला घरी जाऊन खूप सारे कामं होते। लगेच वापस आलो, आल्यानंतर बघितलं इथं महायुद्ध सुरू होता। आणि महायुद्धाचं कारण असं होतं की तो एक बोलत होता, तू माझ्या आयटमला मेसेज कस काय केला, या कारणावरून त्यांचा युद्ध सुरू होता। तर मग काय त्यांचा युद्ध बघून झाला, मग लगेच तेवढ्यात आला हा माझा एक मित्र। तर हा बोलला, भाऊ तू माझी एक रील शूट करून दे, बघा याचे एडे चाळे। तर त्याला म्हणलं ठीक आहे भाऊ चल। ते तेवढ्यात तिकडे खड्ड्यात जात होता, त्याला म्हणलं रील शूट करायला चल। तर मग लगेच आलो, तेवढ्यात आपले मिस्त्री पण आले होते, तर त्यांना थोडी गज वाढण्यासाठी मदत केली। पूर्ण जोर लावत होतो दोघं तिघं, पण ते काही निघतच नव्हते गज। तर मग तुमच्या भावानं हे लावली ताकद आणि घेतली काढून। मग लगेच आलो रील शूट करायसाठी। तर याला म्हणलं चल भाऊ फटाफट रील शूट करून घेऊ, कारण मला खूप सारे कामं बी होते नंतर। तर आलो, ऐका आता याचा डायलॉग। अरे वयाच्या 17व्या वर्षीपासून त्या क्षेत्रात उतरलोय, नाद नाही करायचा, हॅशटॅग स्वतः शुभ्या। तर सांगा कमेंटमध्ये भाऊचा डायलॉग कसा वाटला तुम्हाला। तर त्याचा डायलॉग ऐकून आलं लगेच त्याचं म्हातारं। तेवढ्यात भाऊचे बघा हे येडे चाळे, म्हातारं म्हणे तू घरी चल नाही तर तुला इथून हाणत नेईन। तेवढ्यात तो काही ऐकला नाही, म्हाताऱ्याला पाठवलं वापस। बघा भाऊची खुशी। तर चला आपण पण आता या ब्लॉगला एंड करू आणि भेटू लवकरच पुढच्या ब्लॉगमध्ये। तुम्ही पण चॅनलला सबस्क्राईब करून टाका आणि लाईक करा। बाय बाय।